लातूर जिल्हा परिषदेच्या मागचे 5-6 वर्ष आपण पाहिलेलं आहे. 5-6 वर्षामध्ये प्रशासक राज इथं होता. कुठल्या कामाला प्रायोरिटी असणार आहे? प्रथम प्रतिक्रिया काय आपली? प्रथम प्रतिक्रिया आपली अति आभार मानते मी सगळ्या बरं. मी देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानते, भारतीय जनता पक्षाचे आभार मानते, सर्व पक्षांचे महायुतीचे आभार मानते. आणि मला काहीच नाही, फक्त विकास करायचा आहे, सगळ्या गोष्टीचा विकास करायचा आहे मला, दुसरं काही नाही. बस एवढंच बोलायचं आहे. आता नंतर अनेक प्रश्न आहेत बोला. जिल्हा परिषदेचे. प्रायोरिटी काय असणार आहे? कशा पद्धतीने येणाऱ्या काळात आपण काम करणार हो, करोत अगोदर हॉस्पिटलचं हे करोत आणि जिल्हा परिषद सुधारणा करोत, शिक्षण शेतकऱ्याचं एक पशुसंवर्धन करोत, महिला बचत गटाचं काय जमेल तेवढं करू. तुमचं नाव कधी निश्चित झालं? कारण कालपर्यंत वेगळंच नाव चर्चेत होतं. आता ते मला नाही माहीत, ते आता पक्षांना मला नाही. आपणच काय कारण मी त्या गोष्टीवर बोलू शकणार नाही. मला पण आजच माहीत झाले. सभागृहात आला कशा पद्धतीने आता लोकांच्या प्रश्नाला सामोरे अनुभव एवढाच आहे की माझे सासरे राजकीय होतं, माझी बाई जिल्हा परिषदला वारसा आहे राजकारण करण्याचा. बस त्याच्याच म्हणजे अनुभवानं पुढे चालतो. कुठल्या कामांना प्रायोरिटी असणार आहे? कशा पद्धतीने काम करायचं येणाऱ्या काळात? धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांचे तुमचे मी धन्यवाद देतो. तुम्ही या ठिकाणी आलात आणि मी आमचा हा महायुतीचा हा विजय खरा तर आमचे नेते राष्ट्रवादीचे सर्व अजितदादा पवार साहेब यांना समर्पित करतो आणि धन्यवाद देतो. आमच्या सर्व महायुतीचे नेते मंडळी, आमचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील असतील, संजयजी बनसोडे साहेब असतील, विक्रम बाप्पा काळे असतील, संभाजीभाई पाटील साहेब असतील, तसेच या ठिकाणचे आमचे अभिमानूजी पवार साहेब, रमेश आप्पा कराड साहेब आणि दोन्ही जिल्हा अध्यक्ष जे आमचे अफसर बाबा शेख आणि बसवराजजी पाटील साहेब यांचं सर्वांचं धन्यवाद देतो. या सर्वांनी एकत्र येऊन ही महायुती आमची जी महाराष्ट्राचे नेते जे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब जी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने ताकदीने हे सरकार पुढं नेत आहेत त्या पद्धतीने या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माझी जिल्हा परिषद सर्वसामान्य शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची, सर्वसामान्याचा हित जोपासण्यासाठी भाजप महायुती सरकारचा जो अजेंडा आहे तो घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. काय फॉर्म्युला ठरलं आहे? फॉर्म्युला वगैरे तो काही नाही. आज आम्ही फक्त अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची दोन्हीची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे. पुढचे जे असतील ते निर्णय सर्व सभागृह आणि सर्व नेते मंडळी बसून जो निर्णय होतो तो योग्य निर्णय होत राहील. खूप गोपनीय ठेवलं होतं तुमच्या दोन्ही पक्षांनी, भाजप आणि राष्ट्रवादी. नाही तसं काही नाही. हे फक्त जे निवड प्रक्रियाच आजची तारीख होती ना, अगोदरच कुणाला सांगण्यामध्ये, कारण निर्णयच आज होणार होते त्यामुळे ते बाहेरूनच काहीतरी चर्चा होते. पण गोपनीयता वगैरे काही नाही. सर्व पक्षाचे जे शिस्त आहे त्या शिस्तीमध्ये राहून सर्वांना काम केलं. 3 दिवस सभागृह चालतं सर. खूप अनुभवी रामचंद्र तुरुके सारखे सदस्य आहेत तिथे. हो, या सभागृहामध्ये बरेच 3 वेळेस आमचे गटनेते तुरुके साहेब असतील, आमचे गटनेते दिलीप भाऊ असतील, आम्ही सुद्धा या ठिकाणी, माझी पूर्वी पत्नी या ठिकाणच्या सभागृहाचे सदस्य होते, आता मी आहे. बरेच अनुभवी सदस्य या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला आता राजकारण विरहित सोडून, कारण आम्ही आता 34-24 हा आमचा विजय झाला, हा आमच्या पक्षाचा होता. आता माझी जिल्हा परिषद म्हणजे आमची जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेचा जो गरिमा आहे तो जोपासण्याचं काम आम्ही पण करणार आहोत. त्याच पद्धतीने विरोधकांना पण एक सांभाळून जे गरिमा आपल्या जिल्हा परिषदचा आहे, सर्वसामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न तेवढं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. सोबत राहणार, वाटा समसमान राहणार. हो, नक्कीच. त्याविषयी नक्कीच एकमेकाला, कारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सहकार्याच्या पद्धतीनंच आम्ही पाहणार आहोत. ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य आहेत रामचंद्र तिरुकेजी, भाजपाचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत, गटनेते राहिलेले आहेत, विरोधी पक्षनेते तुम्ही राहिलेले आहात. आज उपाध्यक्ष आणि अध्यक्ष नवीन चेहरा दिला आहे तुमच्या पक्षानं. प्रथम प्रतिक्रिया काय? खरं तर महायुतीच्या वतीनं अन्य घटक सोबत घेऊन आज या सभागृहात 34 सन्मान्य सदस्यांचं संख्याबळ झालेलं आहे. त्यात प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना शिंदे गट अशा एकूण 34 जणांचं संख्याबळ झालं. मतदान प्रक्रिया पार पडली. 34 विरुद्ध 25 अशी मतदानाची आकडेवारी इथं होती. 4 वर्ष
जिल्हा परिषद, पंचायत समिती अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासकांनी कार्यभार सांभाळलेला आहे. लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी आता नवीन आलेली ही जी सर्व पदाधिकारी मंडळी आहेत, या सर्वांना घेऊन लातूर जिल्हा खऱ्या अर्थाने म्हणजे विकासाच्या दृष्टीनं खूप पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा परिषद काम करेल असा विश्वास मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला देतो आणि आमच्या सर्व महायुतीच्या नेत्यांनाही देतो. प्रामुख्यानं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब जे स्वर्गवासी झालेले आहेत, त्यांनाही प्रशासनाचा प्रचंड दांडगा अनुभव होता. त्यांच्या पश्चात आदरणीय सुनेत्राताई उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. निवडणुकीच्या नंतर ही आमची युती या ठिकाणी झाली म्हणून एकनाथजी शिंदे साहेब त्यांचाही आदर्श आम्ही सर्वजण डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी काम करणार आहोत असा विश्वास आपल्या माध्यमातून मी मान्यवर सर्व नेते मंडळींना देतो. जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर, त्यात प्रामुख्यानं माननीय मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील साहेब, माजी मंत्री आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे साहेब, आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, आदरणीय आमदार रमेश आप्पा कराड साहेब आणि जिल्ह्याचे कणखर असलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा बॅकलॉग पूर्ण भरून काढण्यासाठी मंत्रालयातून आपल्या जिल्हा परिषदेमार्फत निधी कसा पर्क्युलेट करता येईल त्यासाठी आम्ही काम करणार आहोत असा विश्वास देतो. दोन्ही फ्रेश आणि नवीन चेहरे दिलेत, तुमच्या अनुभवाचा फायदा होईल ना? निश्चितच दोन्ही फ्रेश आहेत, पण अभ्यासू आहेत, सुशिक्षित आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, राजकीय सामाजिकदृष्ट्या प्रचंड अनुभव असलेले आहेत. त्यामुळे मी खरं तर या सभागृहात सतत तिसऱ्यांदा लोकांनी निवडून दिलेला सदस्य म्हणून काम करत आहे. माझ्याही अनुभवाचा उपयोग त्यांना निश्चितपणाने होईल. या सभागृहाची गरिमा 59 सदस्यांना घेऊन या ठिकाणी राखली जाईल. खूप पवित्र असलेलं हे लोकशाहीचं जिल्ह्याचं मंदिर, या मंदिराचं पावित्र्य राखून पुढं आम्ही कामकाज करू. धन्यवाद.